नमस्कार मित्रांनो. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. तुमचा जो दिवसभराचा जो काय आहार आहे, तुमचा नाश्ता असेल, तुमचं दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, तर ह्या तिन्ही जेवणांचं मिळून तुम्ही जे काही अन्न ग्रहण करता, त्या अन्न ग्रहणामध्ये तुमचे 50% रॉ फूड्स असले पाहिजे. त्याची 5 कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण, तुमच्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर मिळतं. रॉ फूड्स म्हणजे काय? तंतुमय पदार्थ. हे ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे काही गुड बॅक्टेरियाज आहेत, त्या बॅक्टेरियांचं अन्न काय? तर फायबर. आणि जर त्या बॅक्टेरियांना जर तुम्ही फायबर दिलं तर ते बॅक्टेरिया स्ट्रॉंग होऊन तुमची जी अन्न पचनाची जी काय प्रोसेस आहे ती स्ट्रॉंग करून जे काही घटक शोषले पाहिजेत ते शोषण्यामध्ये या जीवाणूंचा, या बॅक्टेरियांचा रोल असतो. त्यातलं दुसरं कारण, ज्या वेळेस तुम्ही रॉ फूड खाता त्यावेळेस ते अन्न न शिजवलेलं असतं. न शिजवलेल्या अन्नामध्ये एन्झाईम्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्या एन्झाईमचं काम आहे तुम्ही जे काय अन्न खाणार आहात त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये तोडण्याचं काम हे एन्झाईम्स करतात. तर आपले शरीर, आपल्या शरीरामध्ये जो लिव्हरचं काम तेच आहे. जो तुमचा डायजेस्टिव्ह जो पाचक रस जो लिव्हरला तयार करावा लागतो तो त्यासाठीच करावा लागतो की तुम्ही जे काय खाल्लेलं आहे त्या अन्नाला विशिष्ट स्वरूपामध्ये बदलण्यासाठी, विशिष्ट स्वरूपामध्ये तोडण्यासाठी त्या एन्झाईमचा उपयोग होतो. जर तुम्ही दिवसभरात जर 50% रॉ फूड जर खाल्ले तर रेडीमेड एन्झाईम्स तुमच्या शरीराला मिळणार आहेत. त्याच्यामुळे जो लिव्हरवरती जो काही ताण येणार आहे तो ताण कमी होणार आहे. मग विचार करा, तुम्ही जर एखाद्या मशीनला जर खूप ताण देताय तर त्याचा मेंटेनन्स निघणारच आहे. तसंच तुमच्या शरीरातले जे काय इंटरनल जे काय मशीन्स आहेत त्या मशीन्सला तुम्ही जेवढा ताण देताल तेवढ्या त्या मशीनवरती लोड येणार आहे, तेवढ्या त्या लवकर खराब होणार आहेत. म्हणून दिवसभराच्या अन्नामध्ये 50% रॉ फूड्स हे तुमच्या शरीरात गेले पाहिजेत. त्यातलं तिसरं कारण म्हणजे, जर तुम्ही दिवसभरामध्ये जर 50% रॉ फूड्स खाल्ले तर त्यातून जे काही मिळणारे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, याचा उपयोग शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी, पूर्ण शरीरचा बॅलन्स राखण्यासाठी हे विटॅमिन्स आणि मिनरल्स महत्वाचे असतात. म्हणजे तुमचं मॅग्नेशियम आलं, पोटॅशियम आलं, विटॅमिन सी आलं, B12 आलं, बी कॉम्प्लेक्स, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स, पूर्ण शरीराचा बॅलन्स राखण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते विटॅमिन्स आणि मिनरल्स मध्ये येतात. म्हणून दिवसभरामध्ये तुम्ही जे काय अन्न खाता त्यामध्ये 50% रॉ फूड्स हे तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. रक्ताचं शुद्धीकरण कशामुळे होणार आहे? तुम्ही जर शरीरामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स जर दिले तर तुमच्या शरीरातील रक्त सुद्धा शुद्ध राहणार आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण जे काय इंटरनल पार्ट्स आहेत हे सगळे शुद्ध राहणार आहेत, त्यांना ऊर्जा मिळणार आहे. म्हणून रॉ फूड्स महत्वाचे आहेत. आणि ह्यातलं चौथं कारण म्हणजे, जर तुम्ही दिवसभरात 50% रॉ फूड्स जर खाल्ले तर शरीराला मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळणार आहे. अँटीऑक्सिडंटचा रोल काय? की जो तुमच्या इंटरनल पार्ट्स वरती जो काय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आलेला आहे, जसं आपण म्हणतो एखादा लोखंड ज्यावेळेस आपण ठेवतो त्याच्यावरती जो काय गंज चढतो म्हणजे तो काय? ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. तसंच आपल्या शरीरातील जे काही इंटरनल पार्ट्स आहेत, जर आपल्या शरीराला मुबलक अँटीऑक्सिडंट्स जर मिळाले नाही तर शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? आता उदाहरण काय दिलं मी, लोखंडाचा जो गंज चढला, फ्री रॅडिकल्स तुमच्या पेशींवरती अटॅक करतात आणि मग तुमच्या अवयवाचा जो काय रोल आहे तो रोल चेंज व्हायला लागतो. म्हणून अँटीऑक्सिडंट्स महत्वाचे आहेत. म्हणून दिवसभरामध्ये 50% रॉ फूड्स हे तुमच्या शरीरात गेलेच पाहिजेत. आणि ह्यातलं शेवटचं कारण म्हणजे 5वं कारण, की तुम्ही दिवसभरात 50% रॉ फूड्स का खाल्ले पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही दिवसभरात 50% रॉ फूड्स खाता त्यावेळेस त्या फ्रूट्स आणि फळभाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या पाणी असतं आणि म्हणून ते ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जातं त्यावेळेस पाणी धरून ठेवण्याची क्षमता तुमच्या शरीरामध्ये वाढते. म्हणून तुम्हाला तहान लागत नाही, वारंवार तहान लागत नाही. जर तुम्ही तेलकट पदार्थ खाल्ले, बघा तुम्ही तेलकट पुऱ्या खाल्ल्या, तेलकट भजी, तेलकट भाज्या जर खाल्ल्या तर शरीर तुम्हाला सारखं पाणी मागतं. मग तुम्ही सारखं पाणी पिल्यामुळे ओढ कोणावर येणार आहे?
किडनीवरती. ते पाणी शरीरातून बाहेर सुद्धा गेलं पाहिजेत ना, मग लोड कोणावर वाढणार आहे? किडनीवरती लोड वाढणार आहे. म्हणून जर तुम्ही 50% रॉ फूड जर दिवसभरामध्ये खाल्लं तर तुम्हाला तहान सुद्धा कमी लागणार आहे. तुमच्या शरीराची पाण्याची जी काही गरज आहे ती ऑटोमॅटिकली हे रॉ फूड्स पूर्ण करणार आहेत. म्हणून रॉ फूड्स महत्वाचे आहे. म्हणून आम्ही का सांगतो की स्पिरुलिना सारखा हे प्रोडक्ट DXNचं हे आजच्या तरुणांना 1,00,000 रुपये का कमवून देऊ शकतं? कारण स्पिरुलिनाच्या जर तुम्ही 3 ते 4 कॅप्सूल जरी दिवसभरामध्ये खाल्ल्या तरी 1 किलो ऑर्गॅनिक फळं आणि भाज्या खाल्ल्यानंतर जे काय तुमच्या शरीराला मिळणार आहे ते फक्त 4 कॅप्सूल मधून मिळणार आहे. म्हणजेच काय झालं, 50% रॉ फूडची कमतरता हे तुमचं हे प्रोडक्ट तुमची पूर्ण करणार आहे. म्हणजे किती ताकद, किती मोठी ताकद आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक तरुणाला कळली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये लहान मुलांना, वयस्कर माणसांना, आई वडिलांना, नवरा बायकोंना ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. रॉ फूडची किंमत काय. आज आपण बघतोय, आज सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही सगळं शिजवलेलं अन्न खाताय, तेलकट अन्न खाताय. जोपर्यंत इंटरनल पार्ट्स काम करतायत तोपर्यंत ठीक आहे. त्यांच्यावरती जर ताण वाढून त्यांचे जर सेल्स खराब झाले तेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजणार आहे. तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला समजणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की दिवसभरामध्ये 50% रॉ फूड्स, ज्या तुमचे फळं आले, सलाड आलं, जे काही गोष्टी आहेत. आता ह्या गोष्टीला रोज करणं अवघड आहे की सलाड कापणे, सलाड आणणे, बाजारात आणणे, या सगळ्या गोष्टी रोज करणं अवघड आहे. म्हणून दिवसभरात तुम्ही 4 कॅप्सूल जरी स्पिरुलिनाच्या खाल्ल्या तरीही तुमची विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, प्रीबायोटिक्स ची जी काही कमतरता आहे फक्त 4 कॅप्सूलमध्ये पूर्ण होणार आहे. म्हणून हे प्रोडक्ट महत्वाचं आहे. धन्यवाद.